अभी अक्कलकोट में कुछ लोग नालायक लोग आकर कुछ बोले, वो लोग को जवाब हम करारा जवाब देने को तैयार है। इम्तियाज जलील साहब, फारूक भाई सब मिलके अक्कलकोट आने वाले, उसका जवाब जरूर इस हफ्ते के अंदर देंगे इंशाल्लाह। कधी येणार आहे इम्तियाज जलील? या आठवड्यात इम्तियाज जलील येणार आहेत. वेळ घेऊन आम्ही चाललो, त्यांच्या वेळ घेऊन येणार अक्कलकोटला. काय सभा होणार? अक्कलकोट को जवाब इस तरह से दिया जाएगा जिस तरह से उन्होंने दिया है. अभी हमारा करारा जवाब देखा नहीं उसने. हम कोई डरने वाली कौम नहीं है और डरने वाले लोग नहीं हम. सभा होणार आहे इसका का नाही? जवाब सवाल देकर जवाब देंगे उसको हम. इनकी संस्कृति नहीं है ये जो बात करने का तरीका जो है, ये हम क्या है उनको आने के बाद दिखे. हम यहाँ बोलने से कोई कोण- मकसद कोण? नाव सांगा ना. खूप 4 आमदार फक्त भोगत फिरायला सगळे ते त्यांना खास सोडले. त्यांना ऐसी बात जो गृहमंत्री को मालूम नहीं पड़ती क्या? उनके सदस्य क्या भी बोलते घूम रहे हैं कि कोणते देश, चार आमदार? इस राज्य के गृह मंत्री जो है ना, हर चीज की बाल पड़ा है. सोलापुर में तो मालूम पड़ता है, एक काड़ी पड़ी तो बातचीत मालूम पड़ती है. उनके आमदार आकर गलत गलत बात कर रहे हैं. वो आमदार का नाम लेना भी अल्लाह ताला को नाम बोला है. ऐसे लोग का नाम लेकर हमारा मुंह क्यों खराब करे? हाँ, जबान गंदी हो जाएंगे ऐसे लोग का नाम लेकर. अक्कलकोटमध्ये जे धर्मसभा झालं ते मी शौकत पठाणला विचारतो, त्यातलं गचं म माहीत आहे का? पहिला अक्कलकोट बस स्टँड आहे, तिथं मुख्य रस्ता असताना त्याच्या मागं काही जिहादी वृत्तीचे लोक पर्यायी रस्ता मागत आहे. पर्यायी रस्ता मागून पुण्यात जसं स्वारगेटमध्ये जसं घटना घडलं, जे महिला आपल्या बहिणीवर जसं घटना घडलं, तसं घटना आपले भक्त स्वामी भक्त तिथे येतात किंवा मागचं बाजू अंधार असतं आहे आणि मुख्य रस्ता असताना मी प्रश्न विचारतो, पर्याय रस्ता कशाला? आणि अजून 4 आमदार तिथं आले, धर्मसभा घेतले. 4 आमदार हे कुत्रे नसून हे शेर आहेत. शेर म्हणजे तुम्हाला कळालं ना, शियाच्या झबड्यात घालून हात आणि मोजूनही त्यांचं दात, असं हे आमचे एक शेर 4 आमदार आहे. नितेश राणे साहेब असू दे, बाकीचे संग्राम जगताप असू दे आणि गोपीचंद पडवळकर असू दे. अशा करार जवाब मिलेगा. तुम्ही तुमच्या इम्तियाज जलीलला आणा किंवा ओएसीला आणा, त्यांनी काय करार जबाब देतात? त्यांनी हैदराबादमध्ये करार जबाब दिले नाही. राजा सिंगला एकटा, आमचं टायगर राजा सिंग, त्यांना एकटा कापी आहे ओएसीला. त्या व्यक्तीला काय आणतो? त्या व्यक्तीचं इथं काय चालणार नाही. ते व्यक्ती MIM पक्ष जातीवादी पक्ष आहे. 2 जातीमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचं काम करतं आहे. त्यांनी मुस्लिमला वोटर म्हणून त्यांचा वापर करत आहे आणि मुस्लिम समाजाचा, युवकांचा तो दिशाभूल करत आहे. कधी त्या MIM पक्षाला मी विचारतो, कधी त्यांनी विकास काम केलेत का? दाखवा, कुठे विकास काम केलेत? त्यांनी विकास काम केले नसून जातीवादक दंगल घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मी हे सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी हे शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यांनी सतत देव, देश, धर्म या विषयावर आणि विकास कामावर त्यांनी लक्ष केंद्रित करतात. आता लाडकी बहीण योजना जात बघून कधीच दिली नाही. सरसकट सर्व जाती धर्माच्या लोकांना लाडकी बहीण योजना दिली. लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्यात फायदा मुस्लिम समाजच्या महिलांना झाला. तिथं काय भारतीय जनता पार्टीचे विकास काम म्हणता येत नाही का? तुम्ही दाखवा MIMचं काय विकास काम केलं आहे. मी सांगू इच्छितो, हम किसी को छेडेंगे नहीं, छेड़े तो हम किसी को छोड़ेंगे नहीं.